जाळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग वाचे म्हणता गंगा 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 म्हणलं तरी सकळ दोष सकळ पापे जाती भंगा पाप जळून जातात नुसतं गंगा गंगा म्हटल्यानं। आज तर आमच्या कुटुंबानं अनवर परिवारानं त्या गंगा पूजन सोहळाच घातलाय। महत्वाची भूमिका आहे म्हणजे गंगेतून करत स्नान करून तरी लोक आलेतच आलेत, पण त्या माध्यमातून आज खरं तर त्या गंगेचं पूजन सुद्धा महाराज जर कधीतरी हरिद्वारला जर गेलात तर त्या गंगेची आरती केली जाते। आता मला वाटतं नाना आमच्या नानांना तिथं गेल्यानंतर अनुभव आलाच असेल। हरिद्वार मध्ये पाणी उग असं गडूळ पण ती लोक आरती करतात, महत्वाची भूमिका आहे। काशीला सुद्धा आरती होते, हे महत्वाची लोक आहे। आणि आपल्याकडे मात्र कारखान्याचं पाणी नदी सोडून देतात, आखी आळंदीची इंद्रायणी बिघडून टाकली। हा महत्वाची भूमिका आहे महाराज, ती लोक तिला देवता मानतात आणि आपली लोक तिचं पावित्र्य बिघडून टाकतात। महाराज महत्वाचं गणित आहे। मग मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना तर ही यात्रा केली पाहिजे, हे नाम मुखात घेतलं पाहिजे, हे केलं पाहिजे। पण बरीच लोक म्हणतात की आम्हाला त्याकरता आमच्याकरता अनुकूल पैसा नाही, पैसा लागतोच असं काही नाही। बऱ्याचदा आपली मनाची मनस्थिती चांगली असली की सगळं होतं। म्हणतात ना आवड असली की त्याच्यातून सवड ही निघतेच फक्त त्याकरता काय असली पाहिजे, अर्थता असली पाहिजे, बरोबर ना। मग कोणाची अर्थता होती, एक प्रसंग लय गोड सांगतो, आजच्या प्रसंगाला अगदी अनुरूप आहे। पंढरपूरच्या सोहळ्यामध्ये जातो आपण माऊलींबरोबर, तुकोबाराय बरोबर। सोहळ्यामध्ये गेलात तर एक लवळ नावाचं गाव लागतं बरं का अण्णा, लवळ नावाचं बरं का नितीनजी। तर लवळ नावाच्या गावामध्ये आज एका संताची समाधी, ज्याला इथून हात नाही इथून पाय नाही, त्यांचं नाव कुर्मदास बरं का। कुर्मदास थोडासा कमी, कुर्मदास असे संत होते की या जगतामध्ये त्यांची ख्याती जरा वेगळीच आहे। एक दिवस त्यांच्या गावामध्ये भानुदास महाराजांची दिंडी आली आणि दिंडीमध्ये गोड भजन चाललं होतं। भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ असं गोड भजन करत चालले होते। आणि भजनात माणसानं कधीतरी तल्लीन व्हावं। आपल्याकडे भजन करतच नाही लोक। खरं सांगा आई, तुम्ही शेतामध्ये काम करताना सगळ्या खरं हा किंवा नाही अशा माना डुलवा गड्या शेतामध्ये काम करताना झोपल्या का काय, जरा बोला चला। हा शेतामध्ये काम करता सगळ्या खरं बोला। शेतामध्ये गेल्यानंतर खरं सांगायचं, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, निवृत्तरायांची शपथ आहे। शेतामध्ये गेल्यानंतर तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुट्टाने करता, शपथ आहे खरं खरं तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्यात त्या। बरं असू द्या मला वाटतं कधीतरी भजन केलं पाहिजे। निवृत्तरायन खरं तर ते भानुदास महाराजांची दिंडी आली आणि दिंडीतलं कीर्तन सुरू झालं। काकड्यातले काय अभंग घेतले ते, वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणिया उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवाचा मेळा करुणा पारी दाटला जग जोगे जाग बोलते जागता जगदेव रागा काही पवा हे जग जोगे जाग बोला आहार सावळिया कशी वाजवली मुरली रडत माझ बाळकाने समजावीता राहिना आहार सावळिया कशी वाजवली मुरली। हे म्हणायला हा वाजवा मानवी जन्मातलं महत्वाचं गणित हे, पण काकडा ज्याचा पाठ आहे त्यानेच म्हणावा। हा हे महत्वाचं आहे। आता मला कोणाला नाव नाही ठेवायचं, पण सांग काय काकडा पाठच असला पाहिजे, थोडा का व्हायना मर्यादित आपलं जीवन जगण्यापुरतं पाठ असावा। आणि काकडा जर पाठ असेल तर माणूस कुठंच वाकडा होत नाही कळलं का, तो काकडा असलाच पाहिजे पाठ। आणि मग महत्वाचं गणित आहे। मग महाराज ते लवळ नावाचं गाव आणि बरं का कुर्मदास आणि त्या कीर्तनातले काही शब्द ऐकले। ए आई
मला जायचं का आज कीर्तनाला? त्या कीर्तनातले शब्द कानावर पडतायत तसं तसं मला वेळ लागलाय. आई म्हटली दे कुर्मा, अरे देवानं तुझ्यावर एवढा मोठा अन्याय केलाय, तुला हात दिले नाही, तुला पाय दिले नाही, तरी तू कीर्तनाला जायचं म्हणतोयस. नाही गाय, लहान पोरांच्या जर खेळायला गेलो ना, लहान पोरं मला हिनवतात ग, चिडवतात, मला पांगळ्या म्हणतात, मला हात नाही ना, मला नाही नाही ते चिडवतात गाय. पण असं त्यांच्यात जर खेळायला गेलो तर ती नेहमी चिडवतात. पण मी असं ऐकलं आहे, जगी जास कोण नाही त्यास देव आहे, असं मी ऐकलंय. मला जावं वाटतं आई त्याच्याकडं. तो माझा कीर्तनात गेल्यानंतर माझा अंगीकार करेल, मला जावं वाटतं काय. पहिलं चरण सांगतोय बरं का अण्णा, बार काही नाही का. कुर्मानं आई जवळ हट्ट धरला आणि आई सांगू का, तुमच्याकरता जगात कोणीच मोठं नसेल, पण तुमची आई जितकी मोठी ना तितका तुमच्याकरता पांडुरंग सुद्धा नसेल मोठा. का माहिती का? एका लेकीला जर विचारलं ना, तावडे तुझ्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत, तर एका लेकीच्या डोळ्यात पाणी येईल. दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई जिवंत आहे. तुम्हाला माहिती, तुम्ही दरवर्षी दिवाळीच्या सणाला माहेराला जायचं आहे, आणि माहेराला गेल्या की तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण होती? कोण होती? बोला ना बोला ना, कोण होती? आईच होती ना. अरे भावानं तुमच्या किती महागाची साडी घेऊ द्या, 5,000ची घेऊ द्या, नाही तर 10,000ची साडी घेऊ द्या, पण 500 रुपयाची चुरगळली नोट इथून काढून तुमच्या हातात आणून देणारी आई होती. ज्याला आई नाही ना त्याला त्याचं महत्व कळलं. आईचं जीवनातलं मोठं महत्व आहे. ज्याच्या जीवनात आई ना त्याचं जीवनातलं महत्व मोठं असतं. ते म्हणतात काय असते आई? सांगू का, बाप तर मोठाच आहे नक्कीच, पण आई सुद्धा तितकीच मोठी आहे. तुम्हाला माहिती, तुम्ही माहेरावरून ज्यावेळेस सासराला निघायच्या त्यावेळेस, माहेरा ज्यावेळेस आल्या ना अण्णा बरं का, माहेराला ज्यावेळेस आल्या ना त्यावेळेस, माहेराहून ज्यावेळेस आल्या ना त्यावेळेस, माहेराला ज्यावेळेस यायच्या त्यावेळेस तुमचा भाऊ तुम्हाला उठवायला यायचा. अगं तावडे उठ उठ म्हणायचा, उठ. पण तेवढ्यात तुमची आई त्याच्यावर धावायची, झोपू दे तिला असं म्हणणारी आई होती. आईसारखं जगात अंतकरण मोठं कोणाचं नाही. तुमच्या डोळ्यात पाणी नाही आणायचं मला, पण ऐका, आई जगातली मोठी आहे. मी स्वतः शब्द लिहिलेत आईबद्दल. हाडाचे तो काढ करोनी, केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट ए केले नाही कोणी. ए आई ग, आई ग रे, तुझ्या चिमुकल्या बाळाची कुछ कुछ बुझे कोई, अनमोल जन्म अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार पिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार पिटणार. आई मोठीच आहे म्हणून आईवर प्रेम करावं. तुम्ही म्हणता तुमची माय सांगा, लोक तुमचं रोजच ऐकतो गड्याला का, तुम्ही कधीतरी तुमची माय सांगा. माझी माय सुद्धा सांगाल. आता तुम्ही मला कार्यक्रमाला लय फोन केले, नाश्त्याला येत आहे का, जेवायला येत आहे किंवा लवकर येत आहे, सगळे फोन केले. आता मला वाटतं बरं का मच्छिंद्र दादा सगळ्यांनी फोन केले, सगळ्यांनी. आता जेवढे येताना फोन आले ना तेवढे जाताना. महाराज गाडीत बसला ना एकदा, महाराज रस्त्याला लागला आणि महाराज इथं रोडला लागलं ना बाबा, महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलाय का कोणत्या नळीत घुसलाय, कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू का, माझी गाडी घरी जाऊस तर माझ्या गाडीच्या आवाजाकडे टक लावून वाट पाहणारी माझी आई आहे. आईसारखं अंतकरण मोठं कोणाचं नाही. बरीच लोक भामट्यावानी आईला म्हणत असतात, हे आई तुला काय कळत नाही, तू गब्बस म्हणतात ना, जरा बोल, हे आजी बोल की जरा बोल बोल म्हणतात ना, हे आई तुला काय कळत नाही, तू शांत राहा, तू गब्बस. मी कधी कधी विचार करतो ऋषिकेश महाराज, आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवायच्या ऐवजी मिरचीची पावडर नक्कीच भरवली असते. काय म्हणता तुम्ही, तिला कळत नाही. आणि कुरुमाला मिठी मारली आईनं, उचललं बरं का, आणि उचललं नेल्यानंतर कीर्तनात नेऊन बसवलं. कीर्तन सुरू झालं. भानुदास महाराजांनी कीर्तनात विषय घेतला होता मुक्तीचा. मुक्ती कशानं मिळते? कीर्तनाच्या माध्यमातून मिळते. मुक्ती कशानं मिळतो? परमार्थ केल्यानं मिळते. मग हा विषय कीर्तनामध्ये रंगला आणि कीर्तन रंगलं, कीर्तन संपलं. आणि कीर्तन संपल्यानंतर बाबा कुरुमदास सरपटत भानुदास महाराजांच्या चरणावर आले. श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत,
विश्रांती पावलो सांभाळा उतारी, विश्रांती पावलो सांभाळा उतारी. डोकं ठेवलं, हात नव्हती त्यांना. बरीच लोक म्हणतात ए महाराज तुमचा देवच नाही, पण आदरणीय डोंगरेजी महाराज वाक्य सांगायचे, अरे दिल झुका एक जगह, दिल झुका एक जगह, सिर झुका हो ना हो, बंदगी हमारी फितरत है, चाहे खुदा हो ना हो. तुम्ही देवाला माना, अगर मानू नका. आम्ही त्याला मानतो, जोपर्यंत हृदयात श्वास आहे तोपर्यंत आम्ही त्यांना मानणार. मग आता काय करावं? भानुदास महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं. भानुदास महाराज मला यायचं तुमच्यासोबत. अरे पण तुला हात नाही, तुला पाय नाही, तू कसं येणार माझ्या दिंडीत? नाही नाही मला यायचंय. हट्टाला भेटले कुर्मदास, काय होईल ते होईल, मला यायचंय तुमच्यासोबत, मी येईल माझ्या पद्धतीने. येऊ नको कुर्मा, तुला सांगतोय येऊ, यायचं नाही. आता काय करावं? कुर्मदास हट्टाला भेटले आणि रात्री दिंडीतली सगळी लोक झोपली, दमलेली होती, सगळी लोक झोपली. कुर्मदास सरपटत 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 पोटावर छातीवर सरपटत सरपटत निघाले आणि गावातली लोक त्यांना पाहायला यायची विशीवर. असं एक वारकरी भजन करत चाललाय की ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, असा वारकरी भजन करत चाललाय. त्याला पाहण्याकरता लोक विशीवर यायचे आणि तसं त्याला पैसे द्यायचे. पैसे नव्हतं, मला नाही लागत पैसे, आमची दिंडी ना मागून येते, त्या दिंडी करता काहीतरी चहा पाण्याची काहीतरी जेवणाची व्यवस्था करा. तसं तसं पुढे चालायचं आणि जशी जशी दिंडी मागून यायची तसं तसं त्या दिंडीला चहा पाणी जेवण मिळायचं. ती म्हणायची सांगितलं कोणी तुम्हाला? तुमचा एक वारकरी चाललाय त्यानं आम्हाला सांगितलं. पण शेवटी लवळ नावाचं गाव लागलं. कुर्माला आई सरपटताय ना, पोटावर छातीवर सरपटत चालला होता, कातडी आतडी निघत चालली होती सगळी. शेवटी लवळ नावाचं गाव लागलं आणि थांबला कुर्मा सरपटताय ना. शेवटी दुपारच्या पहाराला दिंडीतले दोन चार जण दुपारचा स्वयंपाक करण्याकरता पुढे आले आणि त्यानं कुर्माची अवस्था बघितली. विभोर झालाय कुर्मा. मागून भानुदास महाराजांना बोलून आणलं. भानुदास महाराजांनी कुर्माला बघितलं. ए कुर्मा, काय अवस्था केली रे तू? कुर्मानी बघितलं ना, कुर्माला बघितलं ना. भानुदास महाराज म्हणले कशा करता केलं? अहो तुम्ही सांगितलं तर ना कीर्तनातून घ्या, द्याचं सार्थक करावं, द्याचं सार्थक करावं. मग मी केलंय महाराज, माझा जन्म सार्थकी लागला. बस आता माझा आत्ता जरी प्राण गेला ना तरी याच्यात काय वावगं नाही. मग आता कुर्मदासांनी अशी व्यथा खरं तर महाराजांच्या चरणावर ठेवली. महाराज म्हणले एकच मुक्काम राहिला, वाखरी क्रॉस केली का आपण पंढरपुरात पोहोचतोय. मी तुला स्वतः पाटकुळी घालणार आणि स्वतः नेणार, स्वतः नेतोय तुला पंढरपूरला. नाही आता कुर्मदास जिद्दीला पेटले, नाही आता नाही यायचं, आता एकच करा, एवढा करा
सुंदर वा एवढं गोड काय सांगितलं. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार. देवाला नमस्कार सांगा मी नाहीत. आणि असं म्हटले आपला प्राण भानुदास महाराजांच्या चरणावर सोडून द्यावा. जी लोक म्हणतात ना देवानं मला काय दिलं नाही, त्यांनी आजच्या कीर्तनातलं एवढं वाक्य करीने आजचं कीर्तन सार्थकी लागलं. जी लोक म्हणतात देवानं मला काय दिलं नाही, त्यांच्याकरता हे प्रमाण, त्यांच्याकरता प्रसंग सांगितलाय. तुमच्याकडे सगळं काही आहे. कुर्मदासांची समाधी आहे ज्यांच्याकडे काही नसतं, काही नसताना सुद्धा आज त्यांची लवळ नावाच्या गावामध्ये समाधी बनली. अरे तुमच्याकडे लई काय दिलंय देवानं, लई काय दिलंय. पण आपण समाधानीच नाही. तुम्ही नाही, मी सुद्धा नाही, आणि कीर्तनकारही नाही. हा, आम्ही जर समाधानी होत नसेल तर आम्हाला लोकांना सांगण्याचा बोला 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 हे तुमचं पाठ आहे, लोकांना सांगे. हा तुम्ही पाठ केलं आणि लई काय पाठ नाही, एवढंच पाठ आहे हे पण मला माहिती तुमचं. हा एवढंच पाठ आहे तुमचं. हा आम्ही वागव ना तसं बोले तैसा त्याची वंदावी पागुले. पण महाराज कीर्तनाची परंपरा आहे काय गोष्टी. आमचा परमार्थ जरूर माग असावा. नितीन बाबा बरोबर, जरूर माग असावा. परमार्थ सोपी गोष्ट नाहीच. परमार्थ ते कठीण सुळावरील पोळे अवघडच आहे. पण तितका परमार्थ महाग करा जो परमार्थ गरीबातल्या गरीबाला सुद्धा परवडेल इतका महाग असावा, इतका महाग असावा. पण तुम्ही पण कधीत कधी लय अवघड करता. त्या दिवशी माझ्या अंगलट आलंय, ठेविले आनंद तैसीचे राहावे, चित्ती असू द्यावे. अंगलट आलं माझ्या. कीर्तन संपलं, 4-5 कार्यकर्ते जरा आडवे आले. कार्यक्रमाच्या गावाच्या बाहेर गाडी निघली, 4-5 कार्यकर्ते आडवे आले. थांबा. थांबलो. कशा करता थांबवलं? ते म्हणले महाराज जरा घोळ झालाय. म्हणलं कसला घोळ? ते म्हणले जरा ते तुमचं मानधन दाखव. आता मानधनच म्हणतात ना तुमच्याकडे. मानानं जे धन देतात त्याला मानधन असं म्हणतात. आता मानधन राहिलंच नाही, आता मागून धन झालं. हा हा जुन्या काळात होतं मानधन. आणि मग अडवलं मला. म्हटलं जरा, मी त्यांच्या हातात दिले, त्यांनी ते मोजले. म्हणलं काय झालं? त्याने जरा चेहरे पाडले. म्हणलं का चेहरे पाडले तुम्ही? म्हणजे इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला, हा असंच म्हटले ते. म्हटलं मग आता काय करायचं? म्हणले महाराज हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्या दुप्पट करून आणतो. आता दुप्पट म्हणले कोणाला नकोय? तुम्हाला नकोय, मला नकोय का? दुप्पट म्हणलं मी बी खुश झालो, जाम भारी वाटलं मला. हा म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. गाडी साईडला घेतली, त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेलेत का अजूनही आले नाही. विशाल टाळे वाजिता, तुम्हालाही काही पटलं पाहिजे ना. त्या दिवसापासून ठरवलं जेवढे मिळतील ना तेवढे घरीच न्यायचे, माघारी द्यायचे. माग दिले का हाय तेवढे मिळत नाही. हा म्हणून सांगतोय गड्या, जेवढं मिळाले ना तेवढ्या समाधानी राहायला शिका. सावत महाराजांनी शिकवलं ना बरं का. हो गोडसे बाबा, सावत महाराजांनी शिकवले ना. कोणी दिवशी बैसोनी हाती बर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर, कोणी दिवशी पायाचा चाकर, चालत राहावे हे चालत राहावे, देवाची विल कैसे राहावे, समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे, देवाची विल ते राहावे, देवाची विल ते तैसे राहावे, तैसे राहावे. मग तसं राहावं, पण चित्ती असू द्यावे. समाधान, पण समाधान कशाने मिळतं बोलू का? सदा नाम घोष करो हरी कथा, तिने सदा चित्ता समाधान. मग हे समाधान मिळवावं. पण नाम कोणतं? गंगा गंगा हे नाम आम्ही घ्यावं. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे किंवा सकळ दोष जाती भंगा. आणखीन काय होईल जर आम्ही कुठंतरी एखाद्या प्रदक्षिणा मारायला जर गेलो किंवा आपली नजर जरी तीर्थक्षेत्रावर पडली, जसा पंढरपूरचा महिमा आहे, कळत जरी बर का, कळत जरी नजर पडला, हा तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. हे महत्वाचं गणित आहे. तसंच महाराज
आणखीन तुम्ही गंगा गंगा म्हटले, पण अजून दृष्टीला जर ब्रह्मागिरी जर पडली तर काय होईल? दृष्टी पडता दृष्टी पडता वा 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 दृष्टी पडता दृष्टी पडता सुंदर टाळी वाजव. वा 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 एवढे गाणारे वाजवणारे सुंदर आहे. वा दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्यासी ना यमपुरी. मग त्याला जर आपण ब्रह्मागिरीची प्रदक्षिणा जर केली किंवा पाहिलं तरी त्यासी नाही यम. यम म्हणजे काय? यमाच्या दारात काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत. यमाच्या दारात जर इथं जर कर्म जर चांगली नाही ना केली आणि इथं जर वाऱ्या जर केल्या आणि इथं जर चांगली कर्म केली तर वरच गणित लय अवघड आहे. वरचं गणित काय? मारी ती तोडी अरे मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर 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 महत्वाचं गणित. वा हा वा वा टाळी वाजवा. महाराज म्हणली एवढं गोड प्रमाण दिला तुम्ही सगळं. आज काय चाललंय? मोंड्याचाच माल लावलाय सगळं आज. वा 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 महाराज. पण तुम्ही कोणतं गाणं म्हणा, माझी 350 गाणी पाठे. हा असं हा महाराज. मग मारी ती झोडी ती मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर. हा मग महाराज तिथं ती यमाचं किंकर बहुसाल. मग तिथं ती सजाच मिळते. मग ती जर सजा भोगायची नसल तर मग काय करावं? ब्रह्मागिरीला जावं, ब्रह्मागिरी पर्वत पहावा आणि मग त्याला काय होईल? त्यासी नाही यमपुरी. त्याला नरकामध्ये जागा नाही, त्याला पुण्य लोकात, त्याला मृत्यू लोकातून डायरेक्ट यमलोकाच्या पवित्र असणाऱ्या ठिकाणी स्वर्गलोकात स्थान मिळेल. त्यासी नाही यमपुरी. मग महाराज ठीक आहे, पण ते नामस्मरण करताना 12:15 वाजत आलेत. महाराज पटकन बोला. महाराज आम्ही काय करावं? या करता आमच्यावर आई वडिलाचे संस्कार असावे लागतील. आज आमचे मनोहर दादा ताराई आहे. आज त्यांच्या मला वाटतं मनोहर दादा माग 3 मुलं आहेत ना, बरोबर ना? 3 मुलं आहे आणि मुलगी नाही. हा मला वाटतं त्यामध्ये सोपान दादा, रोहित दादा, मच्छिंद्र दादा आहे. आज आई वडिलाचे संस्कारच करून खरं तर संस्काराची सोहळ्याच्या माध्यमातून खरं तर हा सोहळा उद्या ते सुद्धा मला वाटतं वारीच्या माध्यमातून आपल्या आयुष्याचा खरं तर गोड असा खरं तर आयुष्याचा संदेश मागे ठेवतील. का ठेवला पाहिजे? आणि संस्कारातूनच प्राप्त होताना. संस्कार नसल तर माणूस यात्रेला जात नाही, तीर्थयात्रा करत नाही, कीर्तनाला येत नाही. माणूस कुठेतरी काहीतरी वेगळंच करतो आणि माणसाजवळ काहीतरी असलं पाहिजे. बरं का प्रवीण बाबा? बरं का महाराज प्रकाश बाबा? का असलं पाहिजे नितीन बाबा? काहीतरी असलं पाहिजे. माणूस व्यस्त असला का तो मस्त राहतो. मी काय बोलतोय कळतं का? व्यस्त असला का तो मस्त राहतो आणि जर व्यस्तच नसल तर तो लोकांच्या कुठेतरी गोताड्यात सापडतो. नाही कळालं का? असं आहे ते. माणूस व्यस्तच असला पाहिजे. का व्यस्त असला पाहिजे? पण त्यानं आपल्या करता असं आलंय ओगाणं प्रसंग एक सांगून जातो. आपलं गाव कालवी ना, कालवीतलं एक पोरगण डबल ग्रॅज्युएट झालं. आता एवढा प्रसंग आहे का मला थांबायचं. डबल ग्रॅज्युएट झालं, M.Com झालं.
घरी आलं बरं का प्रकाश बाबा, घरी आलं. आणि घरी आल्यानंतर पप्पाकडे रिझल्ट दिला. पप्पा मला चांगले मार्क पडलेत, चांगले मार्क पडलेत. आणि चांगले मार्क पडलेत, मग मला नोकरीला जायचं. पप्पा म्हणले गप्प बस, आपल्याकडे एवढं द्राक्ष आहे, एवढं कांदा पिकवतोय, एवढं आता फुलवर लावली ना, आता मी येताना बघितली, हा फुलवर लावली, चांगलं जर त्याचं उत्पादन काढलं तर चांगलं आपल्याला पैसे मिळतील. काय तुझ्या नोकरीचं कुडून खोळ घोसलं डोक्यात, जायचं नाही, तो निकाल दे इकडं. पप्पानी निकाल कपाटात ठेवून दिला. आणि ठेवल्यानंतर 1 महिनाभर पोराला नाही ती कामं सांगितली. महिनाभर पोरानं नाही ती वजी उचलली, मकाची वजी उचलली, गुरांना खायला आणाय जायचं, घासाची वजी उचलली. वजी उचलून टाक चारा की काढ, बोला काढ, टाक चारा आणि काढ दारा करून त्याच्या मणक्यात भरला, गॅप पडला. आणि गॅप पडल्यानंतर ते गेलं डॉक्टर इथं गेलं, आपल्या मोठ्या डॉक्टर ते नाशिक फाट्यावर गेलं, बरोबर ना, नाशिक फाट्यावर गेलं. नाशिक फाट्यावरच्या डॉक्टरला म्हटलंय बघ मणक्यात दुखत आहे. त्यानं काढला एक्सरा. म्हटलं आता तुमच्या मणक्यात पडलाय गॅप, हा गॅप जर भरून काढायचा असेल तर तुम्हाला गप बसावं लागेल. काय करावं लागेल, गॅप जर भरून काढायचा आहे तर गप बसावं लागेल. ते म्हटलं मग काय करू, नोकरी काय, तुम्ही वेल एज्युकेटेड आहे, मग नोकरी करण्याकरताचा. त्यालाही पटलं. ते घरी आलं, निकाल काढला, कपाटातून गेलं पुण्याला गेलं. एका ऑफिसमध्ये त्याचा इंटरव्ह्यू होता, मुलाखत होती. आणि गेलं मुलाखत करण्याकरता. आणि एका ऑफिसमध्ये विशिष्ट पोरं होती, 30 पोरं आणि 31वा नंबर याचा. 30 पोरांना त्या दिवशी साहेबांनी एकालाही पास केलं नाही. असं धावायचं, साहेब एकही पोरग पास केलं नाही. हे म्हटलं आपलं कोडून जुळणार आहे, मी तर काल येऊन आलोय, आपलं कोडून जुळणार आहे. मग आता काय करावं, ऑफिसच्या पायऱ्या उतरायला लागलं, पिशी घेतली घरी निघालं. म्हटलं चला कालवीला, आपलं काही काम नाही इथं, एवढी हुशार स्टँडर्ड पोरं आपली इथं पास व्हायना तर आपल्यासारख्याचं काय होणार आहे. निघालं घरी, पण ऑफिसच्या पायऱ्या उतरत होतं नितीन बाबा. आणि ते पायऱ्या उतरत असताना डोक्यामध्ये विचार आला की इंटरव्ह्यू द्यायचाच आणि मगच घरी जायचं. ऑफिसच्या पायऱ्या उतरत होतं, पण पायऱ्या उतरत असताना हा विचार आला. पण पायऱ्या उतरून झाल्या आणि परत त्याने युटर्न मारला. पण युटर्न मारल्या त्याला घरची सवय होती. आता तिथे जे पोरांच्या चपला पडल्या होत्या ना, पोरांनी चपला अस्तव्यस्त काढल्या होत्या. माझ्या बरोबर त्या दिवशी एक महाराज होते, त्यांनी एक चप्पल तिकडे काढली आणि एक चप्पल इकडे काढली. म्हटलं असं का केलं तू, त्यांना असं म्हटल्यानंतर ते म्हटले महाराज असं जर केलं तर चप्पल चोरीला जात नाही, मला त्या दिवशी कळालं. असं दे, असं दे. मग मला म्हणलं बरं वा. त्या पोरांनी ना सगळ्यांच्या चपला जुळून, त्याला घरी चपला जुळून ठेवायची सवय होती. पॅरेगॉनला पॅरेगॉन, बाटाला बाटा, म्हटलं नको कोणाचा घाटा, सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या. आतमध्ये आलं, काय संबंध होता का चपला जुळून ठेवायचा नाही, पण घरची काय होती, त्याला सवय होती, घरचे संस्कार होते. आता घरी उठलं का पहिल्यांदा गोट्यातले फॅन बंद करायचे, तर बटणं सगळी बंद करायचं. उठलं का पहिल्यांदा गाया बाहेर घ्यायचं, का गोट्यातले फॅन लाईटी बंद करायचं. आता त्या ऑफिस मधल्या सगळे फॅन आणि लाईटीची बटणं काय होती, चालू होती. हे गेलं तड सगळी बटणं बंद केली, काही संबंध नाही, पण घरचे संस्कार. सगळी फॅनची बटणं बंद केली, लाईटीची बटणं बंद केली. आतमध्ये आलं, बिस्किटाची कागद थोडीशी अस्तव्यस्त पडली होती. याला घरी कचरा होऊन द्यायची सवय नव्हती, आणि सगळी कागद उचलली आणि कचरा कोंडीत टाकली. आणि आतमध्ये आलं, थोडासा पाण्याचा नळ, ते पाण्याचा जार म्हणतो ना आपण, तो जारचा नळ थोडासा लीक होता. त्याला घरी गाया पाणी पाजल्या का नळ, बोला ना, नळ बंद करायची सवय होती आणि नळ बंद केला. आतमध्ये आलं आणि सरांना विचारलं, मॅ कम इन सर. सर म्हटलं यस, कम इन सीट हायर. मला एवढीच ती लय नका खुश. हा सीट हायर. हा त्यांना वाटलं लयच महाराज हुशार आहे का काय, एवढीच येते ऐका. आपण मग आता काय करावं, ते बसलं. सर म्हणले, ते पोरग म्हटलं हा रिझ्यूम, कालवीचं पोरग म्हटलं सर हा घ्या रिझ्यूम, ही माझी कागदपत्र पास करा. साहेब म्हणले त्याची काय गरज नाही, तू पास झाला, यू आर सिलेक्टेड. हा अजून तुम्हाला प्रश्न विचारला नाही, माझी कागदपत्र घेतली नाही, मला पास कसं काय केलं. साहेब म्हणले त्याची काय गरज नाही, माझ्या समोर सीसीटीव्ही लावलाय, हा कॅमेरा लावलाय. या कॅमेऱ्यात या फोटोज मध्ये बघितलं तुझ्या अगोदरचे 30-36 आले, पण एकाचंही लक्ष ऑफिसच्या निगेटिव्हिटीकडे गेलं नाही. 31वा तू असा होता की फॅन पासून, लाईटी पासून, कचऱ्यापासून, पाण्यापासून प्रत्येक गोष्टीकडे तुझं लक्ष गेलं, चपलेपर्यंत तुझं लक्ष गेलं. तू माझ्या नोकरी करता पास आहे, उद्या सकाळी 7 वाजता माझं ऑफिस जॉईनिंग कर. पोरग म्हटलं साहेब तुम्ही पास केलं पण मी नापास झालो. हा कस काय, मी तर पास केलं ना, तुला नापास कस काय झाला. साहेब ठरवलं होतं की स्वतःच्या जीवनात
जीवावर स्वतःच्या जीवावर काहीतरी करायचं. पण आज एकदा पुन्हा सिद्ध झालं की आई वडिलाचे संस्कार असल्याशिवाय माणूस जीवनातल्या कोणत्याच परीक्षेत पास होत नाही. आई वडिलाचे संस्कार असावे लागतात गडा, थोडाशी तरी संस्कार असावे लागतात. पण सध्या आई वडिलाचे संस्कारच बिघडले. महत्वाचं गणित आहे, बोललं पाहिजे बाबा, हे असे सोळे झाले पाहिजे. हे असे सोळे नाही झाले तरी याच्यातून आज मावंद्याचा कार्यक्रम झाला, कृतज्ञता सोहळा झाली पाहिजे. ते आज गंगा पूजनाला गेलेत, आज या तीनही लेकरांनी खरं तर त्यांचा आदर केला. यात्रेला गेलं तर त्यांना भक्ती सन्मानानं त्यांचं पूजन केलं. ही महत्वाची भूमिका आहे. असे सोळे झाले पाहिजे. पण सोहळ्याकरता आई वडिलांना सुद्धा चांगलं पेरलं का चांगलं चुगवतं. मी काय बोलतोय, आज मनोहर दादानं माझ्या ताराईनं चांगलं पेरलं म्हणून चांगलं उगवलं, आणि चांगली पेर धरली तर चांगलं चुगवतं. गहू पेरला तर गांजा गहू चुगवणार ना. संस्कार पेरले तर काय उगवणार आहे प्रकाश महाराज, संस्कारच उगवणार आहे. अहो सध्या महाराज परिस्थिती एवढी बिकट आहे, महाराष्ट्रभर तुम्ही हिंडताय आणि आपण सगळे हिंडतोय. सध्या आई वडिलाला लय अपेक्षा की पोरानं मला तांब्या भरून पाणी द्यावा. कशाची अपेक्षा, बोला अण्णा बोला, कशाची अपेक्षा आहे? तांब्या भरून पाणी द्यावा. पण पोरग सुद्धा विचारित, तुम्ही तुमच्या आई वडिलाला तांब्या भरून पाणी दिला का? जर तुम्हीच पाणी भरून तांब्या भरून पाणी दिलं नाही तर मी तुम्हाला तांब्या भरून पाणी का देऊ? महत्वाची भूमिका आहे ना. मग आपण तसं वागावं लागेल. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. आणि म्हणून हा सोहळा होणं गरजेचं आहे. आणि या सोहळ्याच्या माध्यमातून एक महत्वाची भूमिका आहे, मग आम्ही जगलं पाहिजे. आणि जगण्याच्या माध्यमातून खरं तर हे जीवन मर्यादित आहे. हे सगळं काही आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत देवानं प्राप्ती करण्याकरता दिले. किती गोड सांगितले का ठिकाणी. है अखबो जो शाम का दर्शन किया करे, हाय शीश वो जो प्रभु चरण में बंधन किया करे, बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख ओए जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती हीरे मोती से शोभने हाथ की, है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे, ऐसी लागी लगन ओ मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरी गुण गाणे लगी. असा भावाने असं प्रेम जर असलं तर देव लांब नाही, आपण शोधावा. कारण की का देवानं माणूस म्हणून पाठवले, माणसासारखं जगा. वेळ संपलाय, 1-2 मिनिटं. कसं पाठवलंय एका ठिकाणी गोड वर्णन आहे. देवानं माणूस म्हणून हे जग तुला पाठवलं, तुला देऊन आठवलं, सारच वेळ वाया घालवलं माणसा. आता तरी माणसं हाते, माणसानं माणसासारखं जगावं. आणि माणसासारखं जगाय तर त्याकरता भजन विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, एकदा आज या अनवर परिवारानं केलेला गोड असा सोहळा, अनवट हा ते वयामानानुसार इकडे तिकडे होतं जरा. हा अनवट परिवारानं केलेला गोड असा सोहळा हा बरोबर घेतला ना. आता बरोबर आलंय. माणूस पहिल्या पायरी चुकू शकतो, दुसरी पायरी चुकू शकतो. बघा अनवटच म्हणतो ना मी पण. हा बरोबर आहे.
वयामानानुसार आपल्या दोघांच्यात काहीतरी गडबड झाली गाड्या. हा असं आहे. हा ऐकायला येत नाही का? हाय का? म्हणजे मला कोण सांगा ते पाहिलं का? आपण काय म्हणतात बघा आता आहे का? अनवटच म्हणलं. हा असं आणि म्हणून या परिवारानं केलेला गोड असा सोहळा इतका गोड आहे की आज खरंच एका सत्यालाही लाजवील असा सोहळा या अनवट परिवारानं भरवलेला आहे. आमचं मनोहर दादा आहे, ताराई आहे. चारधाम यात्रेनिमित्तानं हा गंगापूजन सोहळा आणि मावंदाचा कार्यक्रम गोड असा आयोजित केला. आपण सगळेजण उपस्थित राहिलात. माणसानं सुखामध्ये असलं पाहिजे, माणसानं दुःखामध्ये असलं पाहिजे, म्हणून तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात. नातेवाईक, गणगोत्र, आप्तेष्ट, दादांचा मित्र परिवार असेल, त्यामध्ये सोपान दादांचा, रोहित दादांचा, मच्छिंद्र दादांचा हा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या ठिकाणी विशेष होऊन आभार. गेल्या 2-2.5 तासामध्ये माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत लेकर का नसणार रे, म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. तुम्ही सगळ्यांनी गोड साथ दिली बरं का आबा, बरं का बाबा, सगळे महाराज मंडळी, प्रकाश महाराज आहे, प्रवीण, या राशीतली माणसं सगळ्या तुम्ही, म्हणून तुम्हाला दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आबा आमचे नितीन महाराज आहे, वारकरी शिक्षण संस्थेतले आमचे सगळे विद्यार्थी, कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था, गोड विद्यार्थी आहेत, द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी बाबा आहे, दोन्ही सोबदार बरं का, दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. साऊंड गोड आहे, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड सिस्टीम दिली आणि खरं तर हे आपले सगळे चेहरे ज्यांनी टिपलेत, खरं तर गजर हरिनामाचा गोड चॅनल आहे, त्यांना सुद्धा द्यावे. आमच्या दादांचं नाव काय? उद्धवजी दादा. खरं तर गोड असं चॅनल आहे, घरी गेलात तर ते चॅनल आपण सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातले लाखो कीर्तनकार ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवले असे आमचे उद्धव दादा, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आपण सुद्धा मोठं कार्य करतायत, वारकरी संप्रदायाचं मोठं काम आपल्या माध्यमातून होतंय, आपल्याला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर सगळ्यांच्या ठिकाणी चरणाला स्पर्श करतोय. आणि खरं तर शेवटची चाल आता नकोय म्हणतात, ते नाही म्हणतात, वेळ झालाय, घ्यायची का काय करायचं तुमचं म्हणणं असेल तर काय करायचं? नकोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे काही कारणास्तव हवामान खातं खराब असल्या कारणानं तांत्रिक अडचणीमुळं आजच्या कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळं कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव हवामान खात्याच्या अंदाजानुसार रद्द करण्यात येत आहे. वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. चला चला सगळ्यांनी मत हात वर करायचे, मस्त एक भजन करायचे. निवृत्ती राया सोपानुता बाई ज्ञान सगळ्या विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय बोलिले गुरे बेले बाकुडे करा क्षमा पर आहे उच्चारीला अधिकार करा क्षमा पर ज्ञानेश्वरा का पाया पाहिजे करा क्षमा पर देव तुकाराम तुकाराम तुकाराम